पिंटू शेट खेडकरला आम्ही 100% मतदान करणार। हां, जातीवाद जरी झाला तरी कोण जातीवाद करता यातले मुद्दे उद्या येणारच आहेत। कामाचा माणूस पाहिजे, कोणीही असो, कोणाचाही असो, पण तो कामाचा माणूस पाहिजे, जनतेचे कामं करणारा पाहिजे। जुने जर दिले परत नाही, जुन्याला देऊन बघितलं ना, 3-3, 4-4 वेळी देऊन बघितलं ना, त्यांनी काही कामच केलं नाही ना। सामान्य जुना नको आहे, जुन्याने काही केलं नाही, कुणाकडे आले बी नाही, तर काय करणार आपण? त्यांनी जो लोकांपर्यंत यायला पाहिजे, लोकांना संधी द्यायला पाहिजे, नवतरुणाला विचारायला पाहिजे बा आपण काय करायला पाहिजे, कशासाठी निवडणूक आहे आता। पिंटू शेट खेडकर का बरं पिंटू शेटच? नवीन चेहरा संधी द्या, हेच दुसरं काय, आता कामं झाले पाहिजे, हेच विषय काय। जुन्या लोकांना अनुभव असतो, जुन्या लोकांचा अनुभव पाहिला आम्ही आतापर्यंत, काय आलंच नाही आमच्यापर्यंत, काय नाही आलं, काहीच नाही, कुठली योजना नाही, काहीच नाही, कशात काय करणार आम्ही? आम्ही मागच्या 25 म्हणजे 25 वर्ष झाले रामराव खेडकरला केलं मतदान, पण एकही काम नाही 25 वर्षात, एकही काम नाही, गावाला भेट सुद्धा नाही तर गाजीपूर। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये। सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जाहीर होतील आणि सध्या उमेदवार आता तयारीला लागलेले आहेत, परंतु नेमका निवडणुका समोर असताना जनतेच्या काय भावना आहेत, शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। त्यामुळे आज आपण घाटशीळ पारगाव गटातील निमगाव ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये आहोत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, गावातील नागरिक आहेत, त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत चर्चा करायच्यात। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, आता निवडणुका जवळ आल्यात, हां, तर कसा पाहिजे उमेदवार? उमेदवार चांगला पाहिजे। चांगला म्हणजे कसं? जनतेला दिलं पाहिजे ना काहीतरी, हां हां जनतेला काही दिलं नाही इथून मग, हां आणि मग का कोणाला द्यावं आम्हाला हेच काही कळा ना। हां हां आता कसा उमेदवार कसा निवडायचा? आता चांगला जो चांगला असेल त्याला देऊ। हां, जो चांगला कसा निवडायचा? पण आता कसा निवडायचा म्हणजे काय, शेळ्यातून निवडायला थोडाच निवडायचा आहे, जो आम्हाला चांगला दिसेल ते निवडायचा आहे। काय असेल ना लक्षात सध्या, कोण आहे चांगलं काय? लक्षात आहे, मग टायमाला सांगू, आता सांगायचं? आता नाही सांगायचं। बरं, काय आधीच्या उमेदवारांच्या काय अडचणी? अडचणी काय नाही, दिलं काहीच नाही। अडचणी काय आहे दुसरे? किती वेळा दिलं निवडून? 3 वेळा। 3 वेळा निवडून दिले, काहीच नाही? एकदा पंचायत समितीला दिलं आणि 2दा झेडपीला दिलं, हां, 3 वेळा दिलं। निमगावमध्ये कामं दिले असतील? काहीच नाही दिलं। आमच्या पुतळं नाही आलं बा, काही कागदोपत्री आलं असलं हे तर काय आम्हाला माहीत नाही, पण आमच्या पुतळं असं दिसायला काहीच नाही आलं। मग काय बदल करायचा यावेळेस? करू, असला चांगला तर करू बदल, नाही तर पुन्हा तेच? नाही ते नाही, हां, हा दगडात शेंदूर लय झालं तर। दगडाला शेंदूर हो लावून हो। बरं, तर सगळ्यांना जपणारा, सगळ्यांच्या भावना जाणणारा पाहिजे म्हणायचं? त्याला देऊ, हा, बरं। सगळ्याला पाहणारा पाहिजे। आधीच्यांनी काय सगळ्यांच्या भावना जपल्या नाही काय? नाहीच आपल्या, आम्हाला काही दिसलंच नाही। काय अनुभव आला गेल्या 3 वेळा? आम्ही 3 बाऱ्या निवडून देऊन आमच्यासाठी काहीच केलं नाही गावाला। काय करायला पाहिजे होतं? काय करायला म्हणजे काळजी त्यांच्या पुरतं निधीचा एक असं असं ते केलंच नाही, काहीच केलं नाही? जिल्हा परिषदेच्या कामं नाही तिकडं? हां हां, काहीच नाही? बरं, इकडं पुढं जाऊयात आपण। निमगावचे सरपंच आहेत आपल्यासोबत। अण्णा, आज मला सांगा, जिल्हा परिषद निवडणुका जवळ आल्यात, हो बरं। काय असणार आहे निमगावकरांची भावना? पंचक्रोशीत तुमचे 5 गावाची ग्रामपंचायत आहे, लोकांच्या काय मत असणार आहेत? कसं उमेदवार असला पाहिजे? उमेदवार चांगला असावा आणि नवीन होतकरू एखादा हे करायला पाहिजे। सगळं नवीन का बरं? नवीन काम म्हणजे पहिल्याचं काही कामच काही दिसत नाही ना, कुठंच काम नाही ना। काम नाही? निमगाव ग्रामपंचायतमध्ये काय केलं हे दाखवा देणी। हां हां हा, ग्रामस्थातर्फे माझं चॅलेंज आहे, हां हां, निमगाव ग्रामपंचायतमध्ये काय केलं कामच नाही? एक दाखव। जिल्हा परिषदचं कामच नाही? जिल्हा परिषदचं त्यांनी काहीच दाखव, हां हां, कोणी असू द्या, बरं। ज्याचं काम नाही त्याला काय काय संबंध आहे करण्याचा? मग आता कोणाला संधी द्यायची? नवीन एखादा होत करू। नवीन असं काही ठरवलं असेल ना की? नाही काय अजून काही नाही, जशी परिस्थिती निर्माण होईल हां, त्या पद्धतीने निवड केली जाईल, पण जुन्या याच्याचं काही नाही हो, जुन्याला संधी नाही? संधीच नाही, त्यांनी येऊ बी नाही, म्हणजे जर काही असेल तर हां हां, जनाच्या जनभावनेच्या आदराचा जर कदर करणारा असेल तर त्यांनी लिमगावमध्ये येऊच नाही। अच्छा, हा, बरं, आता मला सांगा, निमगाव 5 गावची ग्रामपंचायत आहे, काय एकंदरीत सर्वसाधारण लोकांमध्ये काय चर्चा आहे? नाही, नवीन बदल होणार यावेळेस, बदल होणार आहे? हा बदल होणार, हाच म्हणून नाही हां, किंवा एखादं नाव फिक्स म्हणून नाही, पण 100% बदल होणार आहे। जुन्याला डावलून नवीन कोणी? नवीन कोणी असू दे, तर नवीन चेहऱ्यांसाठी एखादा सर्वसामान्य जरी असेल तरी त्याला एखाद्या वेळेस चान्स भेटेल, पण जुन्या माणसांनी यांनी येऊच नाही। त्याचं कारण असं आहे की लिमगावच्या तलावामध्ये शेकडीची त्याकडं माळेगाव पारगावला पाईपलाईन केली,
आणि त्याचं खोदकाम पूर्ण झालं, जवळजवळ 99% काम कंप्लीट झालं. आणि आताच ह्या 4 दिवसात त्याचा प्रश्न का उद्भवावा? त्याचं कारण असं की त्या लोकाला भडकवायचं, जातीवाद करायचा आणि लोकांचे मन दूषित करायचे आणि मतं पाडून घ्यायचे. कोणाचे? माळेगाव पारगावचे. माळेगाव पारगावर काय म्हणायचं? लिंबगावने पाहणं त्या मराठ्याच्या गावाने तुमचं गाव अडवलंय. ह्यो प्रश्न कधी उद्भवला पाहिजे होता? जातीचं कार्ड खेळलं जाते कुठे, हो, प्रश्नच नाही. पण जनता ऐकायला तर ह्यावेळेस असं. जनता आता जनतेला काय आहे? जनतेच्या कानापर्यंत हे गेलं असलं ठीक आहे. एवढी मोठी ना डिमगावच्या तलावामध्ये थेंब नाही, आज थेंब नाही. आणि तिकडं पारगाव झालं, पैठण झालं, ते सोडून देऊन इथं का आणावं त्यांनी? का? वाद लावण्यासाठी फक्त. बरं, मग ह्यावेळेस निवडणुकीत संधी नाही म्हणायची? नाही 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 काही मंडळी बघू शकताय, नवीनला चान्स असणारे बदल पाहिजे म्हणतायत लोक अजून. बरं, इकडे मला सांगा, निवडणूक जवळ आली, जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली, काय भावना आहेत सर्वसाधारण लोक? भावना काय आता सगळ्याच्या हिशोबाने जे होणार ते चालणारच आहे ना. सगळे आता म्हणतात तसं कसा असला पाहिजे उमेदवार? उमेदवार कसा आता चांगलाच पाहिजे ना. असं कसं आहे ते चांगले आहेत का बदल आहे ते करायचा? काय बदलच करायचं चाललंय असं सगळ्याचं. हो, बदलच करायचं. का बरं? का बरं म्हणजे काय आता पहिल्याने काही आम्हाला दिलेच नाही ना कोणत्याच गोष्ट. हो, काहीच नाही ना, कामच दिलं नाही काय? कामच घ्यायचं काम. मग बदल करायचा? हा, मग आता सगळ्याच्या हिशोबाने समजा चाललंय तर सगळ्याच्या बदल. हिशोबाने काही चेहरा असेल नाही तसं काय सांगतात आज आज कोणाचं कोण उमेदवार आहे काय हे काय बोलताना पण पहिला नाही ठेवायचं. पहिला नाही ठेवायचं हे म्हणजे नक्कीच ठरलं. बदल करायचा आहे हो, नक्की. बदल कर. बरं, इकडं काय सांगाल? आता जवळ आली निवडणूक, कसा पाहिजे उमेदवार? नवीन चेहऱ्याला यावेळेस संधी भेटणार, 100% संधी भेटणार आहे. जुना का नकोय? जुना नको आहे, जुन्याने काही केलं नाही, कुणाकडे आले बी नाही, तर काय काय करणार आपण समज. त्यांनी जो लोकांपर्यंत यायला पाहिजे, लोकांना संधी द्यायला पाहिजे, नवतरुणाला विचारायला पाहिजे बा आपण काय करायला पाहिजे, कशासाठी निवडणूक आहे आता. त्याचं काही बुलशिक तरी फायदा व्हायला पाहिजे ना, कुठल्या तरी ग्रामपंचायतच्या एखाद्या गल्ली बोळात तरी व्हायला पाहिजे ना. बाकी काहीच फायदा नाही, 1 रुपयाचं काम नाही. आता ह्यावेळेस नवीनला संधी. काही नवीन ठरवलंय असं? हो, ठरवलंय आम्ही फिक्स. काय ठरवलंय? पिंटू शेट खेडकरला आम्ही 100% मतदान करणार. पिंटू शेट्टी. हा, जातीवाद जरी झाला तरी कोण जातीवाद करता यातले मुद्दे उद्या येणारच आहेत. पण जातीवादामध्ये बी काही गोष्टी आणखीन अडचणीच्या आहेत, पण ते आम्ही आमच्या पद्धतीने सोडणार. अच्छा. हो, पण आता ठरवलं चेहरा? ठरवलं, 100% ठरवलं. का बरं पिंटू शेट खेडकरच का? सर्वसामान्याच्या मदतीला येतात, कोणासंग 1 नाही 2 नाही. बाकीच्या लोकांनीच ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करून आमच्यापर्यंत काय फायदा आहे त्याचा? ह्या गोष्टी तर कुठंतरी समाजापर्यंत आल्या पाहिजे ना. जे 2 लोकांनी आम्हाला समज निवडणुकीमध्ये प्राधान्य दिलं जातं, त्या गोष्टीचा कुठंतरी विचार झाला पाहिजे. पुन्हा तेच नको? पुन्हा तेच नकोच ना. त्यांनी बी विचार करायला पाहिजे की आपण 15 वर्षे कोणत्या तरी ग्रामपंचायतला 2-5 रुपयाचा का व्हायना जर निधी दिला तर तो समाजापर्यंत पोहोचल्याच्या नंतर सर्वसामान्य माणूस काय म्हणणार? आमच्यापर्यंत योजना आली, आम्हाला तोच माणूस योग्य आहे. यांनी काही देऊ किंवा नाही देऊ, पण आज नवीन चेहरा आहे, नवीन चेहरा काय करेल, एक वेळेस संधी देऊन पाहावं लागेल ना. हे विषय आमचा. पिंटू शेट खेडकर सध्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत. हो, आहेत. मग ते अपक्ष उभा राहतील किंवा एखाद्या पक्षाची? अपक्ष राहू कसं राहू, पण आमचे त्यांनी जर त्यांना पक्षाने उमेदवारी जरी दिली तर आम्ही 100% त्यांच्या मागे. कुठल्याही पक्षाची? कुठल्या पक्ष अपक्ष जरी उभा राहिले तर आम्ही त्यांच्याच मागे. बरं, तुम्हाला काय वाटतं? ते त्यांनी नावच सांगितलं डायरेक्ट, पिंटू शेट खेडकर म्हणतात. काय आता चांगलं होईल ना, काय असले लोक त्यांच्या करू का सगळं पिंटू शेटला म्हणणं. हा, काहीच नाही अडचण. बरं, इकडं तुम्हाला काय वाटतंय? पिंटू शेट खेडकर त्यांना आम्ही मदत करणार आहे सगळेच. म्हणजे आमचे जेवढे आम्ही म्हणजे आमचा ग्रुप आहे. तुमच्या निमगाव ग्रामपंचायतने असं काय ठरवलं? ठरवलेच आहे आम्ही. नारायणवाडीमधले बी आमच्या संघ असतील, काही ह्या तांड्यावरचे असतील, आमच्या गावातले असतील, सगळ्यांनी मिळून ठरवलं? सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलेले पिंटू शेट खेडकर. काय तुम्हाला काय वाटतंय? 100% यांनी जे सांगितला मुद्दा, पिंटू शेट खेडकर यांना आम्ही पूर्णपणे मदत. का बरं? जुने का नको? जुन्यांनी कामच केले नाही ना, कुठलं कामच केलं नाही. रस्ता असन, तुमचे प्रायव्हेट कामं असतील, कुठले असतील, यात कुठले कामच केलेले नाहीत. त्याच्यामुळं आम्हाला नवीन फ्रेश उमेदवार असावा ह्या हेतूनी आम्ही यावेळेस पिंटू शेट खेडकर यांना 100% बदल करण्याचा आम्ही ठरवलं. 100% निवडून येणार. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनच तुम्ही त्यांची बाईट घ्यायला येतात. अशा पद्धतीने ते निवडणूक प्रचारात सर्व समाज, म्हणजे असं नाही की लोक म्हणतात की या परिसरात जातीवाद झाला असा, आम्ही त्यांच्यासाठी काही पाहत नाहीत. एकमेव कसल्या पद्धतीने रात्रंदिवस एक करून आम्ही प्रत्येक नातेवाईक असतील, मित्र कंपनी असतील, सर्वसामान्य लोक असतील, यांना सगळ्यांना भेटून विनंती करू, सगळ्यांना मदत करण्याचा आम्ही मागणी करू त्यांची.
की बा एवढी वेळेस तुम्ही मदत करा. बदल करायचं ठरलंय 100%. इकडे. काय वाटतं तुम्हाला? तेच आता हे बोलते तेच आहे, आमचं एकच आहे पिंटू शेट खेडकर. का बरं पिंटू शेटच का? पण नवीन चेहऱ्याला संधी द्या हेच आहे, दुसरं काय आता कामं झाले पाहिजेत हेच विषय काय. पण जुन्या लोकांना अनुभव असतो. जुन्या लोकांचा अनुभव पाहिला आम्ही आतापर्यंत, काय आलंच नाही आमच्यापर्यंत. काय काय नाही आलं तुमच्याकडे? काहीच नाही, कुठली योजना नाही, काहीच नाही. कशात काय करणार आम्ही? त्यासाठी नवीन चेहऱ्याला संधी द्यायची. पिंटू शेट कामं करतील असं वाटतं? हा वाटतील, करणारच ना. आता नवीन चेहऱ्याला संधी दिली तर करणारच ती काम. पण त्यांचा अजून पक्ष उमेदवारी काय होईल ते उमेदवार, पण त्या पाठिंबा त्यांनाच आहे आमचा. कुठल्याही पक्षात गेले तरी कुठल्या बी जाऊ दे, अपक्ष राहू दे, काय राहू दे, तरी त्यांनाच पिंटू शेटलाच करणार. जुन्यांना एवढं का कंटाळा? अहो मग कंटाळा येतोच ना. आता जुने काय करतच नाही तर काय करणार आम्ही? काहीच केलं नाही. काय केलं आमच्यापर्यंत? काय आलंच नाही. माझे सरपंच आहेत तुम्ही, निमगाव ग्रामपंचायतचा सगळा अनुभव आहे सगळ्या गावखेड्याचा. काय सांगाल नेमका यावेळेस काय चित्र असेल? असून द्यावं म्हणते साऱ्याला संधी. नवीन याला राहून द्या संधी. तुम्ही आता जुन्या व्यक्तींसोबत तुम्ही कामं केलेत, पण आता नवीन काहीतरी होतकरू आहेत, कामं करणारेच आहेत ते. आता त्याच्यामुळे यांचं आता मागच्याचं आणि पुढच्याचं बेरीज करून नवीनला द्या म्हणते तर चांगलं आहे पिंटू शेटला. काय नवीन सोबतच आहेत मग काय आता नवीन म्हणल्यावर काय नवीनच पाहिजे. हो. का बरं सगळे जुन्यांना का कंटाळले नेमका? आता कंटाळले म्हणजे आता साऱ्याचाच विचार जर एकच होतो तर मग तेच माणूस योग्य राहतो ना, अशी भानगडे. त्याच्यामुळं मग ते राहून द्या त्यांना. तुम्हाला काय वाटतं? कशातून आता येणाऱ्याचं ते पुढचं कसं गणित आहे, येऊ शकते सारे एकत्र आल्यामुळे येऊ शकतात ना, असं आहे ते. हो, सगळ्यांची ताकद एक वाटली तर येऊ शकते. एक देतच. बरं, इकडं अजून बरेचसे काही मंडळी आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहेत. नेमका काय भावना आहेत, काय सांगाल यावेळेस कसा उमेदवार असला पाहिजे जिल्हा परिषद? नवीन उमेदवार असायला पाहिजे, फ्रेश उमेदवार असायला पाहिजे. नवीन पाहिजे. नवीन. आता हे सगळे पिंटू शेट खेडकर म्हणतात. आम्ही पिंटू शेट खेडकरचेच आहे. हां. कारण पहिल्याला आम्ही वैतागून गेलेलो इथं. आम्ही मागच्या वेळेस आमच्या ग्रामपंचायतला ठरवलं नवीन फ्रेश चेहरा द्यायचा. आम्ही बदलून टाकली जुनी सगळी. अच्छा. त्या पद्धतीने ह्या वेळेस बी आम्ही जिल्हा परिषदला तेच करणार आहे. बदललो असं वाटतं? बदल करणारच असं आहे. पण आता जुने जे उमेदवार आहेत त्यांना 3 टर्मचा अनुभव आहे. पिंटू शेट राजकारणात नवीन आहेत, कसं टिकणार त्यांच्या? टिकायला काय अडचण आहे? नवीनला काय अनुभव येत नाही का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नवीन. हे काय सोपं आहे? एवढं काय होत नाही जिल्हा परिषद. जनता आणि त्यांचा अनुभव काय कामाचा आहे? जनतेला जर सगळा फायदा नाही कुठल्या गोष्टीचा तर त्यांचा अनुभव काय करता आपल्याला? मग काय यावेळेस पक्क ठरलंय? पक्क ठरलेलं आहे. काय आणि निमगाव ग्रामपंचायतीने ठरवलं म्हणजे सगळ्यांनी ठरवलं ते. अच्छा. असं पद्धती ती मोठी ग्रामपंचायत या गटामधली. हो. तर लोकांच्या सगळ्यात तुम्ही आज लोकांमध्ये चर्चा करत असाल, काय भावना आहेत लोकांच्या? भावना ह्याच आहेत सगळ्या. नवीन पाहिजे, फ्रेश पाहिजे, सुखदुःखाला त्याला मदत करणारा माणूस आहे. सगळ्या गोष्टीला जिथं तिथं येतोय जातोय, प्रत्येक गोष्ट जिथं तिथं करतोय. ते भलं उद्या उभा राहायचं म्हणून का करत असत नाही, पण पहिल्यापासून त्यांचे एक वडिलापासून त्यांच्या सहकार्य करण्याची भावना आहे प्रत्येक वेळेस. त्याच्यामुळे त्या नवीन माणसाला एक नवीन चान्स द्यायला काय हरकत आहे आपल्याला. महाराज जय हरी. जय हरी. बोला. जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली आहे. हां. आज तुमच्या दृष्टीने काय वाटतं तुम्हाला की कसा जिल्हा परिषदचा उमेदवार असला पाहिजे आणि काय भावना असतात, काय अपेक्षा असतात त्यांच्याकडे? लोकांच्या भावना त्या उमेदवार पण फार असतात. सोज्वळ मनाचा असावा आणि मन मोकळ्या मनाचा असावा, सर्वांचे कामं करणारा असावा आणि 2-4 लोकांचं ऐकणार नसावा. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यामधला. सर्वांना घेऊन चालणारा पाहिजे, पैसे खाणारा नको, निष्काम सेवा करणारा पाहिजे, काम सर्व गावामध्ये झाले पाहिजे, असा चांगला उमेदवार पाहिजे, कुणी का असा ना. आता काय असं ठरवलं की हा निवडून द्यायचा ते निवडून द्यायचं? काहीच ठरवलं नाही, कोण निवडून द्यायचं असं काहीच ठरवलं नाही. मला सांगा, आज सध्या बीड जिल्ह्याची अशी परिस्थिती आहे, अगदी लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, सगळ्या निवडणुका जर बघितल्या तर प्रत्येक ठिकाणी बदल झालेला पाहिला. हां. तुम्हाला वाटतं जिल्हा परिषदमध्ये पण असं काही बदल पाहायला मिळेल यावेळेस? चांगला उमेदवार असेल तर होऊ शकतो बदल, किंवा ज्याची जी इच्छा असते ते आपण काही सांगू शकत नाही मतदानाच्या बाबतीमध्ये. जो तो आपला राजा आहे मतदानाचा, त्याच्याबद्दल कोणी काही सांगू शकत. प्रत्येकाला आपापला उमेदवार आवडत असतो. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दृष्टीने कसं? माझ्या दृष्टीने काय, जो चांगला वाटेल त्याला मी मतदान करणार. निमगाव या गावामध्ये आलो होतो. तसं तर ह्या गटामधील सर्वात मोठं गाव आहे, मोठी ग्रामपंचायत आहे, 5 गावची ग्रामपंचायत आहे. नमस्कार. तुमचं गाव कोणतं? गाजीपूर. गाजीपूर पण याच गटात आहे ना? हां. बरं, घाटशिळपारगाव गटात आहे. काय तुम्हाला काय वाटतं यावेळेस उमेदवार कसा असला पाहिजे जिल्हा परिषद? उमेदवार चांगला पाहिजे ना. आता आम्ही मागच्या 25 वर्ष झाले रामराव खेडकरला केलं तर मतदान, पण एकही काम नाही. 25 वर्षात एकही काम नाही. एकही काम नाही. गावाला भेट सुद्धा नाही तर
कुठलं गाजीपूर? गाजीपूर. मग आता ह्यावेळेस काय हे असणार? आता बदल करणार आहेत ना. बदल करणार आहे. हा. काय वाटतं कुणाला द्यायचं निवडून यावेळेस? आहेत पिंटू शेट आहेत ना खेडकर. पिंटू शेट हा का बरं? आहे चर्चेत आहे जरा. चर्चेत आहे. हा का बरं त्यांचे म्हणजे काय तुम्हाला वाटतं की हे काम करू शकतात असं? करू शकतात ना, नवीन आहेत, हां हां. युवा कार्यकर्ते आहेत. अच्छा. हा. तर मग यावेळेस गुलाल लागेल वाटतं त्यांना? 100%. इकडे देखील काही मंडळी त्यांच्या पण आपण भावना जाणून घेऊ. बाबा राम राम. राम राम. झालं चहा पाणी? हो झालं झालं. कुठले तुम्ही? आम्ही लिमगावचे. निमगावचे आहेत. बरं आता जिल्हा परिषद निवडणूक आली, हां, मग कोणाला द्यायचं निवडून? जो पक्षी येईन आमच्याकडे त्याला देऊ ना. तुमच्याकडे जे येईल ते? हा, बर. काय बरं नेमका कसा उमेदवार असला पाहिजे? क्वालिटीचं पाहिजे पक्षी कामाच्या. हां. बाकीचं काही नाही आम्हाला गरज. आता तुम्हाला भरपूर अनुभव आहे, बऱ्याच वेळा तुम्ही निवडणुका बघितल्यात, बऱ्याच वेळा निवडून दिलेत लोक. हो, काम करणारा असला तर त्याला काय हरकत नसते. मागं केलं असेल ना बऱ्याच जणांनी काम? अजून तर आमच्याकडे काम निवड्यापासून 5 वर्ष त्याची आमची गाठच नाही. कोण होतं, कुणाला दिलं निवडून? आता कोण होता आम्हाला तरी काय माहिती आता. माहीतच हा, नाही. इथून मागं कोण निवडून माहीतच नाही. नाहीच. बरं, काय पुन्हा एकदा संधी द्यायची का बदल करायचा? चांगला असेल त्याला देऊ ना. चांगला असेल त्याला. हा, हे काय पहिले चांगले नाहीत? पहिले चांगले येतं हां आणि आता चांगलाच पाहिजे ना. हां हां. हा मग बदल कशामुळे? पहिले चांगले तर हा, बदल काय नाही. ठरले आता सगळ्यांनीच. कामं झाले नाहीत का पहिले काही? झाले असते ना. आता आपल्याला तरी काय माहिती, पोरा सोरायला माहिती कामं. तुमची काही वैयक्तिक मदत केली असेल ना आमचं कुठं? काहीच काम नाही. काहीच नाही. राम राम. राम राम. काय आता निवडणुका जवळ आल्यात, जिल्हा परिषदची, पंचायत समितीची निवडणूक आहे. आली ना. कसा पाहिजे उमेदवार? उमेदवार काम करणारा पाहिजे. हां. आता सगळेच काम करतात ना. उमेदवार निवडून आला म्हणजे काम करणार. जनतेचे कामं करणारा पाहिजे, गुत्तेदाराचे नाही, जनतेचे कामं करणारा पाहिजे. जनतेचे काम. सामान्य जनतेचे. काय काम असेल बरं सामान्य जनतेचं? सामान्य जनतेचं काही बी काम असते. कोणाचं वैयक्तिक असतं, वैयक्तिक सुद्धा काम केलं पाहिजे. सामुदायिक तर केलेच पाहिजेत, पण वैयक्तिक सुद्धा जिथं अडचणी येतात, तहसीलला असन, जिल्हा परिषदला असन, कुठं बी ते सगळे कामं करणारा उमेदवार पाहिजे. आजपर्यंत काय अनुभव आहे? इथून मागं जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. इथून मागच्या अनुभवाचं म्हणजे काय, एकदा निवडून आले की पुन्हा येतच नाहीत. फक्त इलेक्शन लागलं तेवढ्या पुरतेच येतात, अच्छा. मतदान मागायपुरते. हां हां. हो, मग यावेळेस यावेळेस बदल करू. बदल करायचा आहे? हो, कोणाला द्यायचं निवडून? आता उमेदवार ठरल्याशिवाय आज काय सांगता येईल. तरी एक चेहरा असेल ना की लक्षात नाही, असा नाही, व्यक्ती नाही. पाहिजे, तसं पाहिजे. कामाचा माणूस पाहिजे. ते कुणीही असो, हां हां. कोणाचाही असो, पण तो कामाचा माणूस पाहिजे, जनतेचे कामं करणारा पाहिजे. मग जुने जर दिले परत? नाही नाही नाही, जुन्याला देऊन बघितलं ना, 3-3, 4-4 वेळेस देऊन बघितलं ना, त्यांनी काही कामच केलं नाही ना सामान्य जनतेचे. नवीन चेहऱ्याला संधी. मग नवीन तो कोणाचाही असो, कोणताही असो, कोणताही असो, नवीनला माणूस चांगला असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी चालेल. हां हां. ह्याच पक्षाचा पाहिजे असं काही नाही. कुठल्याही जातीचा, कुठल्या जातीचा असेल, कुठल्याही पक्षाचा असला तर काम करणारा पाहिजे फक्त. हो. काय सांगाल यावेळेस आता जिल्हा परिषद निवडणूक जवळ आलेली आहे आणि निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे सर्वांची? कसा उमेदवार असला पाहिजे? उमेदवार चांगलाच पाहिजे ना. हां, आहे तेच उमेदवार निवडून द्यायचे आहेत का काही बदल चेंज करायचा आहे. चेंज करायचं? काय बरं चेंज करायचं. पहिले उमेदवारच काय आहेत, प्रत्येकाला चान्स पाहिजेच ना. प्रत्येकाला चान्स दिला पाहिजे. हां, मग काय आता ठरवलं? ज्याची इच्छा आहे त्यांनी. बरं, कोणाला द्यायचं निवडून यावेळेस? मग देवा पिंटू शेट खेरकडला. पिंटू शेट खेळतात का बरं? सगळे त्यांचंच नाव घ्यायला लागले. बरं आहे. पिंटू शेट खेरकडचे आमचे कार्यकर्ते आहेत बरेचसे आमच्या गावातले. काम चांगलं आहे त्यांचं. हां. बरं, काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होऊ शकतात. कसा उमेदवार असला पाहिजे जिल्हा परिषदचा आणि तुमच्या निमगाव असेल किंवा निमगाव ग्रामपंचायतमधून कसा प्रतिसाद असणार आहे लोकांचा? जेणेकरून घाटशीळ पारगाव गाणामध्ये नंबर 3 लोकसंख्येचं निमगाव मायंबा आहे. निमगाव मायंबा याचे मतदार येतं 3000. जेणेकरून पक्ष कुणाचा विचार करील, काय पक्षाने कुणाचा विचार केला तरी चालेल, आम्हाला काय घेणं देणं नाही. पण पंचायत समिती जे निमगाव गाणाला जिल्हा परिषदचा वाला विचार करील, जिल्हा परिषद समज पिंटू शेटला दिली असेल, आदर कुणाला देऊ, काय तो जो आमच्या निमगावच्या ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतच्या मार्फत पंचायत समिती तिकीट देईल त्याला आम्ही त्याचा विचार केला जाईल. नास्ता मदत करणार नाहीत आम्ही. जर आमच्या ग्रामपंचायतचा माणूस नसला तर आम्ही त्याचा विचार केला जाणार नाही. पक्ष कुठला असू दे, पण निमगाव पंचायत समिती, कारण पक्षाला धरायचं नाही आम्हाला. कारण की एवढं मोठं गाव असून नुसतं यूजच केला जातोय. म्हणजे पंचायत समितीला यावेळेस संधी मिळाली 100% मिळाली पाहिजे. मग तुम्ही कसं ठरवणार की गावातून पंचायत समितीला कोणाला संधी देणार? हां, संधी कोणाला देणार? संधी आम्ही आमचं गावात मीटिंग ठरवू. नारायणवाडी असेल, वरंगळवाडी असेल, तांडे असतील, निमगाव असेल, आम्ही मीटिंग ठरवून उमेदवारी निश्चित करू. उमेदवारी जर दिली कुठल्याही पक्षात हो, तर त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य सोबत असणार. हो, बरोबर आहे.
काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली, कसा असला पाहिजे उमेदवार? चांगला उमेदवार असला पाहिजे. आता नवीन पिढीचा उमेदवार पाहिजे, झराडीचा कामं करणारा उमेदवार पाहिजे. नुसतं खाऊ खादाडे उमेदवार नाही पाहिजे. गाव कोणतं तुमचं? गाजीपूर. गाजीपूर. हां. इकडे कुठं आलते? इथं गडावर आलतो दर्शनाला आलते. हो. बरोबर. काय अनुभव आला इथून मागचा? इथून मागचा अनुभव म्हणजे इथून मागचे कार्यकर्ते असे होते, त्यांनी त्यांच्याच घरं भरलीत. कुठंच काही सुधारणा केलेल्या नाहीत. काही योजना नाही, काही असतील ना काही ना काही योजना? काहीच नाही, काहीच योजना नाही दिलेल्या. काहीच नाही. हां. आता काय कसं उमेदवार? आता आम्हाला उमेदवार असा पाहिजे की कामं देणारा, चांगल्या नेतृत्वाचा, गोरगरिबाचा जाण राखणारा असा उमेदवार पाहिजे. असं काही ठरवलं आता कोणाला ह्यालाच निवडून द्यायचं? हो, कोण आहे? पिंटू शेट. पिंटू शेटच म्हणतात. हो. का बरं सगळेच पिंटू शेट म्हणाले? का म्हणजे आम्हाला जे आवड आहे ते आम्ही ठरवलं आहे. असं कोणतं काम आवडतं त्यांचं? ते तर अजून राजकारणात नव्हते आतापर्यंत. आतापर्यंत राजकारणात नव्हते, पण गोरगरिबाचा म्हणजे देखरेख करणारा, गोरगरिबाला बघणारा, लक्ष देणारा हे आम्हाला स्वभाव आवडला. त्याच्यामुळं आम्ही ते निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? हो, 100%. कसा निभाव लागेल? ते नवीन आहेत राजकारणात, जुने अनुभव हे बघा, जरी नवीन राजकारणात असले, आता कुणी काही लय मुरबी राजकारणात नसते, कुणी बी नवीनच राजकारणात उतरते. मग नवीन उतरले म्हणजे त्यांना अनुभव थोडाफार येणारच आहे ना. इथून मागच्याला जे नवीन उतरले त्यांना अनुभव आलायच ना. मग तसा ह्यांना बी अनुभव आल्याशिवाय राहील का? निवडून येतील असं वाटतंय? 100%. तर मंडळी बघू शकताय, घाटशिळ पारगाव गटामध्ये आपण लोकांकडे फिरतोय, लोकांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी पिंटू शेट खेडकर यांच्या नावाला पसंती दिली जाते. आपल्याला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.